नाशिक इगतपुरी तालुक्यातील बोरठेंबा फाटा परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि इगतपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत महाराष्ट्र शासनाने जन आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला पान मसाला आणि जर्द्याचा साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी एकूण 79,27,192 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी सुहास जिभाऊ मंडलिक वय 54 अन्न व औषध प्रशासन नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमनुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नाशिक मुंबई महामार्गावरील बोरठेंबा फाटा येथे आयसर ट्रक क्रमांक DD1Z9360 तपासला असता त्यामध्ये प्रतिबंधित प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला आणि प्रीमियम झेन 01 जाबराणी जर्दा यांचा मोठा साठा आढळून आला। हा साठा बेकायदेशीर विक्रीसाठी वाहतूक केला जात असल्याचा संशय आहे। कारवाई दरम्यान विविध प्रकारच्या पान मसाल्याची आणि जर्द्याची हजारो पाकिटे तसेच सुमारे 10 लाख रुपये किमतीचा आयसर ट्रक असा एकूण 79,27,192 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी चालक दिनेश पूनमचंद शर्मा जालिम सिंग भिवंडी येथील अज्ञात खरेदीदार तसेच संबंधित वाहन मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। विशेष म्हणजे आरोपी क्रमांक 2 जालिम सिंग याच्यावर याच प्रकारचा गुन्हा यापूर्वी 3 जुलै 2026 रोजी इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या गुन्ह्यात तपास पोलीस उपनिरीक्षक AD गायधनी करतात। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।